पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील धार्मिक अधिकाऱ्यांच्या वादाला पुन्हा एकदा न्यायालयीन वळण मिळाले असून बडवे उत्पातांच्या लढ्याला नवे दार उघडले आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश देत या प्रकरणी दिवाणी कनिष्ठ स्तर न्यायालयात दावा दाखल करून सुनावणी चालवावी असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात वीरेंद्र सिंह उत्पात विरुद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अशी याचिका दाखल करण्यात आली असून याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय रानडे यांनी बाजू मांडली आहे. विठ्ठल मंदिरातील बडवे उत्पात व सेवाधारी यांच्या धार्मिक अधिकारांबाबत दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान हा निर्णय देण्यात आला. त्यामुळे आता हा वाद पुन्हा खालच्या न्यायालयात सविस्तरपणे लढवला जाणार आहे. विशेष म्हणजे 2014 साली शासनाने केलेल्या कायद्यानुसार बडवे उत्पातांना मंदिर व्यवस्थापनातून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी आपल्या पारंपरिक धार्मिक अधिकारांसाठी न्यायालयीन लढा सुरू केला आहे. या आदेशामुळे बडवे उत्पादांच्या मागण्यांना नवे बळ मिळाले असून मंदिरातील अधिकारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकंदरीत पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या धार्मिक अधिकारांचा वाद आता नव्या टप्प्यात प्रवेश करत असून पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.